मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरीत खंडेराव महाराज यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता। जेजुरीनंतर महत्त्व असलेलं चंदनपुरी हे खंडेरायाची दुसरी पत्नी बानुबाईचं माहेर। इथंच बानूनं खंडेराव महाराजांची पूजा अर्चा केली आणि इथेच महाराज बानूच्या प्रेमात पडल्याची आख्यायिका आहे। बानू आणि खंडेरायाच्या आठवणी जागवण्यासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला इथे यात्रा भरते। या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय। पुढचे 15 दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे। यात्रेनिमित्त ढोल ताशांच्या गजरात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत मानाची पालखी काढण्यात आली। देवदेवतांच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात आली। देवाची तळी भरण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनीही राज्याच्या आनंदासाठी देवाची तळी भरली। चंदनपुरी यात्रोत्सवाची सर्वदूर प्रचिती आहे। महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक यात्रा काळात इथं हजेरी लावतात। मानाची काठी आणण्याची प्रथा आहे। तळी भरणं, कोटम भरणं, नवस फेडणं आणि जागरण स्थानिक प्रशासनानं यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे। महाराष्ट्राचं आणि खंडोबाचं लग्न लागलं होतं पौष पौर्णिमेला। त्या दिवशी बानुबाईंची भक्ती करत असताना त्यांचे भक्त म्हणून खंडेराव महाराजांना भेटण्याकरता या गावाला आले होते। ते त्या दिवशी इथे येऊन गेले। नंतर त्यांचा विवाह झाला, पण मग त्या दिवसापासून ही पौष पौर्णिमेला चंदनपुरीची यात्रा सुरू झाली। ही यात्रा म्हणजे बानाई माताला पहिल्या दिवशी देव भेटायला पौष पौर्णिमेच्या दिवशी इथं आले होते। मग इथं बानाई माताचे जीवन करून गेले देव आणि मग नळदुर्गाला गेले। यात्रेनिमित्त चंदनपुरीत देवाच्या मूर्ती तसंच भंडारा, पूजेच्या साहित्यासह खेळणी, खाद्यपदार्थांसह विविध दुकानं थाटली आहेत। तुम्हालाही बानुबाईच्या चंदनपुरीच्या यात्रेचा आनंद लुटायचा असेल तर नक्की ह्या गावाला भेट द्या। निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंदनपुरी, मालेगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। खेड तालुक्यातील सुखदरची यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक। 2 दिवस ही यात्रा दिवस रात्र सुरू असते। यात्रेत पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा पाहायला मिळते। थेट जाऊया त्या यात्रेला। खेड तालुक्यातल्या सुखदर गावची यात्रा म्हणजे अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। दरवर्षी अगदी न चुकता पौष पौर्णिमेलाच ही यात्रा भरते। जवळपास 200 वर्षांपूर्वी एका मुस्लिम भाविकामुळे सुखदरच्या भवानी देवीची ही यात्रा सुरू झाल्याचं सांगण्यात येतं। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या भवानी मातेची ही यात्रा कशी सुरू झाली त्याची एक आख्यायिका सांगितली जाते। या ठिकाणी सर्व धर्मातील नागरिक दर्शनासाठी येतात। इथल्या जत्रेचं वैशिष्ट्य की पौष पौर्णिमेच्या दिवशी ही जत्रा भरते आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा समाप्त होते। आणि या यात्रेला हे स्वयंभू देवस्थान नवसाला पावणारी देवी इथे येणारे भाविक आवर्जून येत असतात आणि इथे गावातील सगळे जाती धर्माचे लोक ह्या यात्रेसाठी येत असतात। भवानी मातेचा नवस फेडताना गाराणं घालण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। नवस बोलले होते तर बाय माझ्याशी बघ सगळ्या जगात पावते तशीच बाय माझ्याशी की तोरण बोलले होते। भवानी देवीच्या प्रांगणात 4 बेलाची झाडं आहेत। एक मोठा दगड आहे। या ठिकाणी बसून नवस बोलण्याची परंपरा असल्याचं ग्रामस्थ सांगतात। आमच्या पूर्वीच्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की जवळजवळ हे जे आम्ही दीपोत म्हणतो ते दगड पूर्वीच्या लोकांनी उचलून आणून इथे देवाचे एक स्थान म्हणून तिथे मांडलेले आहे। भवानी मातेच्या शेजारीच एकविली देवीची मूर्ती आहे। विशेष म्हणजे देवीच्या भेटीसाठी महामाई, काळकाई आणि मानाईची पालखी येते। भवानी मातेच्या देवळाभोवती 5 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि मग सुरू होतो तो पालखी नाचवण्याचा कार्यक्रम। मी 88 पासून येतो या देवीला। खूप श्रद्धा आहे आमची। या नवसाला पावते, नवसाला पावणारी देवी आहे, त्यामुळे दरवर्षी आम्ही येतो। भवानी मातेच्या यात्रेत खेळण्यांपासून चायनीज सेंटरपर्यंत दुकानं थाटण्यात आली आहेत। काही दुकानदारांची तिसरी पिढी व्यवसाय करत असल्याचं दिसून आलं। एकदम शांत वाटतं, चांगलं छान वाटतं, मन आमचं प्रसन्न होतं या देवी यात
देवी याच्यामध्ये आल्यावर दरबारामध्ये धंदा जाऊ दे, आम्हाला धंद्या फरक नाही, पण आम्ही इथं आल्यावर आम्हाला पाऊल टाकल्यावर त्या देवीच्या दरबारमध्ये आम्हाला एकदम प्रसन्न वाटतं. अशी ही आगळीवेगळी कोकणातली यात्रा पाहायची असेल तर एकदा तरी सुखदरच्या यात्रेला भेट द्यायलाच हवी. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. निफाड तालुक्यातल्या नैतळे इथे 15 दिवसांवरती चालणारी राज्यभरातली प्रसिद्ध अशी मोतोबा महाराज यात्रा सुरू झाली. अगदी पौराणिक काळापासून चालू असलेल्या यात्रोत्सवात सकाळी माजी आमदार दिलीप बनकर, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, डॉक्टर धाकराव यांच्या हस्ते अभिषेकानंतर सपत्नीक पूजन करण्यात येऊन यात्रोत्सवाला सुरुवात झाली. अत्यंत जाज्वल्य असं देवस्थान अशी नैतळे इथल्या मोतोबा महाराज देवस्थानची ख्याती राज्यभर आहे. या देवस्थानाला यात्रा काळात राज्यभरातून भाविक हजेरी लावतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.